मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
श्री शंकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कीर्तन सेवेला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. कालच्या कीर्तन सेवेमध्ये आपण हा जो अभंग विवेचनासाठी पूर्वरंगामध्ये घेतलेला आहे त्या अभंगाचा काही भाग काल आपण पाहून आलो, त्याच्याबद्दलचा विचार करून आलो, त्याच्याबद्दल बोलून आलो. कुठपर्यंत आपण काल बघितलं तर एका उजळणी हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हेरिले अनंते पैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. इथपर्यंत काल आपण बोलून आलो, विचार करून आलो की समाधान प्राप्त करणं हे आमच्या भक्तीचं सर्वश्रेष्ठ असं उद्दिष्ट असतं आणि ते असलं पाहिजे. आणि समाधान मिळवण्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारची भक्ती केली पाहिजे, भक्ती म्हणजे काय, त्याच्यासाठी आम्ही आमच्यामध्ये कोणते बदल केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण कालच्या कीर्तनाच्या पूर्वरंगामध्ये करून आलो. त्यामुळे त्याच्या पुढचा विचार आज आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान इथपर्यंत काल आपण पाहिलं आणि समाधान प्राप्ती करणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं कारण समाधानासाठीच आमचे सगळे सारे उपद्य अट्टहास चाललेले आहेत महाराज की हे केल्यानं मला समाधान मिळेल हे केल्यानं मला समाधान मिळेल हे केल्यानं मला समाधान मिळेल असं आम्हाला वाटत राहतं आणि आम्ही अनेक प्रकारच्या क्रिया आम्ही करत राहतो आणि कशातनं समाधान मिळतंय ह्याच्यातनं असा शोध घेत राहतो पण सरते शेवटी असं लक्षात येतं की हा जो सारा खटाटोप केला हा जो सारा प्रपंच केला त्या साऱ्या खटाटोपातून या साऱ्या कार्यामधून आमच्या पत्रात काय पडलं तर समाधानाचा एवढासा कवडसा नाही कण सुद्धा फुटला नाही का असं तर आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये समाधान शोधत गेलो आणि म्हणून आम्हाला समाधानाची प्राप्ती झाली नाही आनंदाची प्राप्ती झाली नाही प्राप्ती झाली फक्त आणि फक्त दुःखाची का बरं असं तर ज्या संसाराच्या माध्यमामधून आपण तुम्ही मी सारेजण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्या प्रपंचाचं स्वरूपच महाराज दुःख स्वरूप आहे त्यामुळे या प्रपंचामध्ये आल्यानंतर असा कोणीच जीव नाही असा कोणीच व्यक्ती नाही की तो म्हणू शकतो की मी समाधानी आहे मी सुखी आहे पूर्णतः 100% मी सुखी आहे असं नाही काहीतरी थोडंसं तरी काहीतरी तिथं शिल्लक उरतंच म्हणून आमचे संत सांगतात की ज्या संसाराच्या माध्यमामधून आपण सुख शोधायचा प्रयत्न करतो आहोत ते माध्यम चुकीचं आहे सुख शोधायचं असेल तर कुठं शोधलं पाहिजे भक्तीच्या माध्यमामधून शोधलं पाहिजे आणि म्हणून या संसाराचं स्वरूप सांगताना आमचे संत वर्णन करतात की कसा हा संसार तर दुःख बांधवडी त्यामुळे फक्त आणि फक्त दुःखच मिळणार म्हणून संत वर्णन करतात संसाराचं स्वरूप सांगताना दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुख नाही कोठे आणि या संसारात सुख नाही कोठे आणि या संसारात वाया घरी होऊ नका वाया घरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार हा जो संसार आहे हा सारा संसार कसा आहे तर दुःख बांधवडी आणि म्हणून सुखाचा विचार नाही कोठे आणि अशा संसारामध्ये आल्यानंतर आम्हाला जर सुखाची प्राप्ती हवी असेल समाधानाची प्राप्ती हवी असेल तर ती कुठून मिळेल तर ती भगवंताच्या भक्तीच्या माध्यमामधून मिळेल उपासनेच्या माध्यमामधून मिळेल नामस्मरणाच्या माध्यमातून कारण या साऱ्या जीवांचा एकच उद्देश आहे एकच खटाटोप आहे तो कोणता तर सुख प्राप्ती
युज्यते जन्तुः सुखं सर्वाय रुच्यते. दुःखात् युज्यते जन्तुः आणि सुखं सर्वाय रुच्यते. सर्वांना काय आवडतं? सर्वांना काय हवंय? तर सर्वांना सुख हवंय. पण आमचे संत त्याच्या पुढे आहेत. संत काय म्हणतात? ठीक आहे, तुम्हाला वाटतं भरपूर मला सुख मिळावं, मला सुख मिळावं, पण तसं नाही. का तसं नाही? तर हा सिद्धांत आहे. तो सिद्धांत कोणता? तर संत एका अवतारामधून हा सिद्धांत अतिशय उत्कृष्टपणे मांडतात की आमच्यासाठीच हे उदाहरण दिले संतांनी. काय सांगतात संत? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी न जीवे, न वांछिता दुःख पावे देवे न संभवे स्वतंत्रता. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावी जीवे. हे बरोबर, हे मान्य. कारण आम्ही नाहीच कधी म्हणत आम्हाला दुःख व्हावं, सुखच प्राप्ती पाहिजे आम्हाला. पण मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावी जीवे, न वांछिता दुःख पावे देवे न संभवे स्वतंत्रता. हे जास्त महत्वाचं. तेणे न संभवे स्वतंत्रता. सुख मागितलं म्हणून काय लगेच सुख तुमच्या पदरात पडणार नाही, आणि दुःख मागितलं तरी दुःख तुमच्या पदरात पडणार नाही. तुमच्या पदरात काय पडणार आहे ते त्यानं ठरवलंय. प्रोग्रामिंग फिक्स आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. कालच सांगितलं आपण हा विचार करून आलो. आणि म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात? तर त्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाने माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. या संसारामध्ये अनंत अडचणी येणार, प्रपंचामध्ये अनेक चांगले भरे भुरे प्रसंग निर्माण होणार, पण वाहिल्या उद्वेग त्याची जर आम्ही काळजी केली, उद्वेग म्हणजे रागाला आलो आम्ही, चिडलो की माझ्याच नशिबी काय आहे, मी कोणाचं काय वाईट केलंय, कितीही चिडा, त्याच्यातनं सुटका नाही. मग होतंय काय ह्याच्यातनं? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. पदरात काय पडतं? दुःख. म्हणजे जे नको आहे म्हणून आम्ही त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करतोय, तेच पुन्हा आमच्या पुढं पुढं आमच्या नशिबी आमच्या जवळ जवळ येते. का असं का होतं? पुढे उत्तर देतात तुकाराम महाराज. भोगणे ते फळ संचिताचे. तुम्ही कितीही म्हणा मला सुख पाहिजे, तुम्ही कितीही म्हणा मला दुःख नको, तसं काहीच तुमच्या बाबतीत घडणार नाही. तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल का दुःखाची प्राप्ती होईल हे कोण ठरवतं? तर भोगणे ते फळ संचिताचे. संचिताचे फळ आहे. आम्हाला जे आत्ताची जे प्राप्त परिस्थिती आम्हाला मिळालेली आहे, आम्ही ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता आहोत, ती सारी प्राप्त परिस्थिती म्हणजे आमच्या संचिताचं फळ आहे. म्हणजे ह्याला दुसरं तिसरं कुणी कारणीभूत नाही, आम्हीच कारणीभूत आहोत. देव तर अजिबात कारणीभूत नाही बघा. पण आम्ही काय म्हणतो? एखादी आमच्या आयुष्यामध्ये चुकीची गोष्ट झाली, आता जरा सुखाचे दिवस 4 आले होते, पण देवाला ना आमचं सुखच बघवलं नाही, असं नाही म्हणायचं. असं आतापर्यंत जर आपण कधी म्हणत असलो तर नम्र विनंती हात जोडून की ह्याच्यानंतर असं कधीही म्हणू नका. असं का झालं? त्याला कारण मी आहे. त्याला कारण मीच आहे का? भोगणे ते फळ संचिताचे. मग ते संचित कुणाचं? दुसरं तिसरंच माझंच मला भोगायचंय, बाकी पुन्हा असं नाही. पण तेही मला भोगताना त्रास होतो. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. प्रपंचाची काळजी, प्रपंचाच्या दुःखाने जर आम्ही उद्वेग निर्माण केला, आम्हाला जर त्रास व्हायला लागला, दुःख करायला लागलो, तर आणखीनच दुःख पदरात पडेल. कारण ही सगळी परिस्थिती कुणामुळे आहे? भोगणे ते फळ संचिताचे. मग असं कसं होईल? असा प्रश्न येतो बघा. सामान्य मनुष्य आहोत आपण, सामान्य मध्यमवर्गीय प्रापंचिक मनुष्य आहोत आपण. आपण विचार करतो की बाबा जन्म
फक्त अंकुर. आणि ह्याच्यामधून कुठल्याच जीवाची सुटका होत नाही. अगदी भगवंताची सुद्धा झाली नाही महाराज. म्हणून नाथ महाराज अतिशय सुंदर वर्णन करतात. सुंदर दाखला देताना नाथ महाराज म्हणतात, अदृष्टादीन शरीर तेथ आर्या हरिहर अन्यथा न करवे अनुमात्र वेदशास्त्र संमत. अदृष्टादीन शरीर तेथ आर्या हरिहर, कुणीही येऊ दे, तेथ आर्या हरिहर अन्यथा न करवे मात्र वेदशास्त्र. भगवंत जरी साक्षात मनुष्य स्वरूपामध्ये या पृथ्वीवर अवतीर्ण झाला तरी सुद्धा त्याला ते जे सुख आहे, जे दुःख आहे, ते सार त्याच्या वाट्याला जे आले ते भोगावंच लागतं. भगवान प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे. साक्षात भगवंत असून सुद्धा यमनास भोगावा लागला. म्हणून अदृष्टादीन शरीर तेथ आर्या हरिहर अन्यथा न करवे मात्र वेदशास्त्र संमत. कुणाचीच त्याच्यातून सुटका नाही आहे. मग तुमची माझी कशी वेदना? असा जर एकदा आम्ही विचार करू लागलो, अशी जर एक आमची वैचारिक बैठक आमची जर निर्माण झाली, तर मग आम्हाला या प्रपंचामध्ये सुख मिळू दे अथवा दुःख मिळू दे, त्याचा आम्हाला त्रास होणार नाही, आनंदही होणार नाही. फक्त आम्ही आमच्या भक्ती मार्गानं पुढची साधनेची वाटचाल मात्र आम्ही पुढे पुढे चालू ठेवू शकू. पण त्याच्यासाठी ती वैचारिक बैठक निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी संचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय आणि क्रियमाण म्हणजे काय हे आम्हाला समजलं पाहिजे. थोडा अवघड विषय आहे, पण थोडा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करते. तुकाराम महाराज ते म्हणतात की भोगणे ते फळ संचिताचे. मग हे म्हणजे काय संचित? तर जी जी आम्ही कर्म करतो त्या कर्मांचे 3 गट होतात, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित म्हणजे काय? तर संचित म्हणजे साठा, जे काही साठवून ठेवलेले आहे मागे अनंत जन्मांमध्ये जी आम्ही कर्म करत आलो, चांगली असतील, वाईट असतील, भरी असतील, बुरी असतील, त्या सगळ्या कर्मांचा साठा म्हणजे संचित. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भोगणे ते फळ संचिताचे. त्या साठ्यातला थोडा भाग मिळालाय आता, म्हणजेच त्याला आम्ही काय म्हणतो? प्रारब्ध. म्हणजेच आपल्या बोली भाषेमध्ये म्हणतो नशीब. आमचा भोग आहे, आमचं नशीब आहे, आमच्या कर्मातच असं नाही आहे, आम्ही असं म्हणतो. म्हणजे काय?
करावी आणि पंढरीची वारी करावी असा त्याचा नियम असतो. आणि भजन पूजन करण्यामध्ये त्याला विशेष आनंद असतो. आणि असे दिवस जातात आणि एक दिवशी काय होतं तर वाहनानं प्रवास करत असताना त्याच्या गाडीला खूप मोठा ऍक्सिडेंट, एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो की तो जगता जगता म्हणजे मरता मरता जगलाय असंच. मग त्याचा परिणाम म्हणून काय तर त्याचा एक पाय कापावा लागला डॉक्टरांना. डॉक्टर म्हणतात तुम्हाला जर वाचवायचं असेल तर तुमचा एक पाय आम्हाला काढावा लागेल. ते आपले डॉक्टर त्यांचं काम करतात, एक पाय काढून. म्हणजे काय तर हा मनुष्य आता आधू झाला आणि झालं ही गोष्ट गावामध्ये पसरली आणि बरेचसे गावामधले लोक भेटायला यायला लागले. त्याच्यातली काही खवचट माणसं होती तीच असतात सगळीकडे जास्त बरं का. हा कसं काय करताय बघूया की आज एवढं रिस्ट्रिक्शन आहे, कसं कीर्तन करता बघूया. हा चॅलेंज आहे तुम्हाला पण तो आहे ना, तो आहे आणि आमची निष्ठा आहे आणि आमचा भाव आहे. तसंच झालं इथं पण खवचट माणसं भेटायला आली बिस्किटच्या पुढे घेऊन. मला कळतच नाही बरं का आजारी माणसाला भेटायला जाताना महाराज आपण बिस्किटच्या पुढे बसले नाही तो सगळ्यात शिळातल्या असतात पण बिस्किटच्या पुढे घेऊन त्या माणसाला काही लोक खवचट लोक काही चांगली लोक मित्रपरिवार भेटायला आले. काही जणांनी विचारपूस केली बाबा काय हो असं कसं झालं वाईट झालं असं काही जण म्हणले. काही जण म्हणले काय हो महाराज एवढं देव 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 करताय सारखं त्या देवाला पुजताय आणि असं कसं झालं कसं काय तुमचा पाय मोडला त्या भगवंताला काही तुमची काळजी नाही वाटत असलं कसलं देव तुमचं. पण हा साधक पोचलेला होता. तो म्हणला ऐकून घेतलं आणि ते काय म्हणाले तर अहो म्हणाले महाराज बघा बरोबर आहे आता ही परिस्थिती प्राप्त झाली. 2 पाय होते त्याच्यातला एक पाय गमवावा लागला त्याचं दुःख आहे हे खरं पण त्याचं फार दुःख मी करत नाही. मग कसं काय तुम्हाला वाटत नाही काय हो वाटतं ती म्हणाली काय वाटतं सांगू तो सांग काय वाटतं हे बघा म्हणजे महाराज आतापर्यंत 2 पाय होते त्यामुळं 2 चपला घालाव्या लागत होत्या 2 चपला विकत घ्याव्या लागत होत्या पण आता एक पाय नाही आहे त्यामुळे एकच चप्पल विकत घ्यावी लागेल म्हणजे निम्म्या पैशात काम भागलं. असा जर आमचा दृष्टिकोन या परिस्थितीकडे बघण्याचा असेल ना तर आम्हाला सुख प्राप्ती होईल का दुःख प्राप्ती होईल तर त्या परिस्थितीबद्दल आम्हाला दुःख वाटणारच नाही महाराज. आणि अशी जेव्हा वैचारिक बैठक आमची निर्माण होईल तेव्हा अतिशय सक्षमपणे आम्ही भोगणे ते फळ संचिताचे हे जे तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे तिथपर्यंत आम्ही नक्की पोहोचू शकतो. आणि म्हणून मगाशी जो आपण विषय पाहत होतो की नाथ महाराज म्हणतात की अदृष्टाधीन शरीर ते धार्या हरिहर अन्यथा न कर्वे मात्र वेदशास्त्र संबंध. हे जे म्हणाले त्याचा थोडा पुरावा बघूया की रामरायांचं उदाहरण तर आम्ही बघितलं पण इथं युधिष्ठिरासारखी व्यक्ती आहे धर्मराज युधिष्ठिर असं ज्याचं वर्णन केलं जातं तो धर्मराज मिळवणारा युधिष्ठिर द्यूत खेळतोच कसा हा खूप मोठा प्रश्न आहे. का भोगणे ते फळ संचिताचे कर्माची गती आहे तुमची दुसरं काही नाही आणि जसं तुमचं कर्म तशाच तुमच्या इच्छा तशाच तुमच्या भावना तुमच्या कर्मांमधून तुमच्या भावना निर्माण होतात आणि त्या भावनांनुसार तुमच्या हातातून कर्म घडतं आणि पुन्हा एकदा त्याचा साठा संचितामध्ये जमा होतो. आणि म्हणून जेव्हा खूप दुःखाची परिस्थिती प्राप्त होती ना तेव्हा ती सहन होत नाही म्हणून आम्ही भगवंताकडे जातो आणि मग तेव्हा आम्हाला कुणी सांगतात अहो काहीतरी जरा पत्रिका वगैरे बघा जरा कसली तरी शांती बिंती असेल. अहो जर तुम्ही जाता काहीतरी वाईट कर्म केलं असेल तर त्याला ते राहून की तू काय करते. म्हणून आमचे संत वर्णन करतात की कर्माची गती कशी आहे आणि मनुष्य बरोबर विरुद्ध विचार
चरणी लावतात म्हणजे भगवंताचं सतत नामस्मरण करतात. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात, वाहिया उद्वेग दुःखची वेग भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. आता तुकाराम महाराज असं सांगतात म्हणून तुकाराम महाराजांना फॅटलिस्ट म्हणजे दैववादी आहेत. तुकाराम महाराज दैवावर विश्वास ठेवणार आहेत असं म्हटलं जातं. तुकाराम महाराज हे किती महान व्यक्तिमत्व होतं. दैवाचा विचार मांडलाय पण दैवावरच तुम्ही अवलंबून राहा असा उपदेश कधी केला नाही. उलट तुकाराम महाराज काय म्हणतात, तर अतिशय सुंदर पुढं सिद्धांत मांडताना तुकाराम महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात. काय सांगतात, भविष्य नसते भोगल्या वाचूने संचित जाणून शुद्ध करा. भविष्य नसते भोगल्या वाचूनी पण संचित जाणून शुद्ध करा. हे जे काही तुम्हाला प्राप्त झालं ते नक्की संचितामुळे हे बरोबर. म्हणजे आम्ही जे केलं होतं त्या कर्माच्या साठ्यातला काही भाग आम्हाला आला म्हणून आम्हाला दुःख प्राप्ती झाली हे बरोबर. पण पुन्हा जे नव्यानं आमचं क्रियमाण आणि पुन्हा त्याच्यातून ते संचित तयार होणार आहे ते मात्र संचित जाणून शुद्ध करा. म्हणजे तुमच्या आत्ताच्या क्रिया शुद्ध करा, म्हणजे तुमचं वागणं सुधारा असं थोडक्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं. पण हे जर आमचं वागणं जर आम्हाला सुधारायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला प्रपंचातली प्राप्त परिस्थिती स्वीकारावी लागेल.
गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालतात, जोरात जोरात त्यांचं ते वाद्य वाजवायला लागतात आणि झालं देवीच्या समोर नेतात. देवीची पूजा बिजा सगळं करतात, तुझी पण पूजा बिजा सगळं करतात बघा. पण जेवढ्या जो पुजारी असतो ना त्याला काय वाटतं की जो कोणी बळी द्यायचा तो मनुष्य हा कसा असला पाहिजे तर कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा नसलेला, कुठल्याही प्रकारचं व्यंग नसलेला असा पाहिजे. जरा चेक करा म्हणतो हा मी काय ना कुठं त्याला काय लागलं नाही ना. चेक केल्यावर चिंधी दिसली बांधलेली. आता राजाची आहे त्यामुळे चिंधी नाही पण पट्टी म्हणूया आपण, त्यामुळं पट्टी बांधलेली दिसली. आणि तत्क्षणात एका क्षणात निर्णय बदलला की मागच्या क्षणापूर्वी त्या राजाला बळी देणार म्हणून त्याला सगळं अंगावर गुलाल वगैरे टाकला होता, अंगामध्ये माळा घातल्या होत्या आणि तत्क्षणी त्या एवढ्याशा त्या जखमेनं काय दाखवलं तर हा राजा ही व्यक्ती बळी देण्यासाठी योग्य नाही, कारण अंगावर घाव आहे, अंगावर जखमेचा व्रण आहे. झालं सोडून द्या म्हणले. राजाला एवढं व्हायचं वाटलं की आता मृत्यू साक्षात समोर दिसत असताना अमृताचा कलश प्राप्त व्हावा असा राजाला आनंद झाला. आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली प्रधानाची, होतं ते सांगण्यासाठी. हे पटलं महाराज. अजून पुढंच आहे. झालं तो दिवस कसा तरी घालवला, पुढे गेले महाराज. गेले दुसऱ्या दिवशी आपल्या आपल्या राज्यामध्ये, घरी पोहोचले महालामध्ये. घाबरलेले होते प्रचंड. आवरलं सगळं, घराघरा म्हणले आधी तो प्रधान कुठे आहे त्याला बघायचं. झालं गेला राजा. प्रधानजी म्हणतात या 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 महाराज, नमस्कार नमस्कार. अरे तुला मी तुरुंगामध्ये टाकलं ती चूकच झाली माझी. हो असं कसं महाराज? होतं ते सांगण्यासाठी. अरे असं कसं म्हणतोस? मी तुला तुरुंगात टाकलं, तू काय म्हणतोस सांगण्यासाठी होतं? मी काय सांगतो ते ऐका म्हणतो. अरे तो राजा म्हणतो असा असा मी शिकारीला गेलेलो होतो, असा असा सगळा प्रसंग झाला. आणि मग प्रधानजी म्हणतात होतं ते सांगण्यासाठी. कसं काय? अहो राजा चूक काय म्हणला? हे बघा तुम्हाला जखम झाली म्हणून तुम्हाला सोडून दिलं, पण मला काय झालं नव्हतं. मी जर तुमच्या बरोबर असतो
केवळ भोगणे ते फळ संचिता. मग काय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. त्याचा आता पर्व काळ शिवरात्रीचा पर्व काळ सुरू आहे ना, मग त्याला जर कीर्तनाची सेवा करून घ्यायची असेल तर ती होईलच. तर ती होईल, नवे नवे उत्तम पद्धतीने साजरी होईल इतर वेळेपेक्षा. का हे त्याच्यावर सोडून दिले ना. म्हणून 2 दिवस आनंद अडचणी आलेल्या आहेत तरी सुद्धा 2 दिवस उत्तम पद्धतीने कीर्तन सेवा पार पडली, कारण त्याच्यावर सोडलंय सगळं. इतकं सोपं आहे महाराज. पण ना आम्ही तर खूप अवघड करतो. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने जिथं बेरीज वजाबाकी गुणाकाराला उत्तर येतं ना, तिथं आम्ही खूप काय 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 करतो. लसावी नसावी आणि चक्रवाढ व्याज या सगळ्या चुकीच्या अवघड गोष्टींमध्ये आम्ही गुंततो. म्हणून काय तर तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. म्हणजे काय तर इधर से उखाडना और इधर लगाना एवढं सोपं आहे असं संत सांगतात. म्हणजे हे जे माझं 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 मी पण आहे, मी म्हणजे हा देह, माझ्यामुळे हा प्रपंच चालतो, मला सगळं करावं लागतं, हे जे माझं माझं पण आहे ते इधर से उखाडना और इधर लगाना. इधर यानी किधर भगवान के ऊपर लगाना. भगवान का जो ठिकाण आहे उधर लगाना. म्हणजे काय होईल तर ह्या सगळ्याचा भार कोण उचलेल? भगवान. बघा लहानपणीचं आपलं स्वतःचं लहानपण आठवून बघा. जेव्हा लहान होतो तेव्हा आई वडील घरामध्ये सक्षम होते, सक्षम पद्धतीने ते साऱ्या परिस्थितींना सामोरं जात होते. एखादी अडचणीची परिस्थिती आली, काही झालं, चोरी झाली, कुणी आजारी पडलं, पाहुणे आले, काय वाटतंय ते तिकडे झालं, तरी सुद्धा आम्ही कसे होतो? आम्ही निर्धास्त होतो. का घरामध्ये मोठी माणसं त्या सगळ्या जबाबदाऱ्यांना फेस करण्यासाठी आहेत. म्हणजे आम्ही आमचं सगळं कुणावर सोडून दिलं होतं? आई वडिलांना. तद्वत हा भगवंत आमचा आई आहे, माय आहे, बाप आहे. म्हणून ह्या साऱ्या प्रपंचाची, या देहाची सगळ्याची चिंता, सगळ्याचं करते पण आम्ही कुणाला दिलं पाहिजे तर भगवंताला. भगवंता हा देह तुझ्यामुळे मिळाला, हा देह तुझा, ह्याच्यातून निर्माण होणारी कर्म तुझी, प्राप्त होणाऱ्या परिस्थितीतून कसं पुढे जायचं वाट दाखवणारा ही तूच, कारण तूच दिलेलं सगळं, आणि हा संसार पण तुझाच, तुझंच तुझ्या पायी अर्पण करतो. ही भावना जेव्हा वाढेल त्यावेळेला प्रपंचाचं दुःख महाराजांना लागणार. साऱ्या संतांनी हेच केलं. कुठल्याही संतांचं चरित्र काढून बघा, तुकाराम महाराजांची चरित्रात बघा, काय आनंद होता का? सगळा सगळा आनंदच होता त्या मार्गाने. पण तरी सुद्धा कशी होती तुकाराम महाराजांची अवस्था? जाळून या संसार बैसळो गणी तुझे नाही मनी मानसी, असा विचार आहे. म्हणून कुणाचा देह तुझा, प्रपंच कुणाचा
धन्यवाद दिलेल्या सल्ल्याबद्दल, पण आम्हाला असं करता येत नाही. भोगण येते फळसंचिताचे. आता जर तुम्ही त्याच्यावर उपाय केला तर ते जन्माला पुन्हा येतील एवढंच भोग आहे तो भोगायला, ते नको आहे. त्यामुळे भोग हा भोगूनच संपवायचा, सुखाचा असू दे अथवा दुःखाचा. आणि जोपर्यंत भोग संपत नाही ना तोपर्यंत ह्या देहातून सुटका नाही. तुम्ही बघा, अतिशय जर्जर अवस्थेमध्ये अनेक जण अंथरुणावर पडलेले, अनेक वर्ष पडलेले असतात, कितपत पडलेले असतात. आपण म्हणतो सुद्धा एकदा सुटू दे बाबा, पण का नाही? जोपर्यंत हिशोब चुकता नाही ना तोपर्यंत सुटत नाही. काय आम्ही किती म्हणू, त्यांनी किती म्हणू, काही उपयोग नाही. म्हणजे कसं, तर एखादा कैदी असतो की नाही, त्याला फाशीची शिक्षा झालेली असते किंवा जन्मकैद त्याला झालेली असते. जन्मभर त्याला कैद्यामध्ये त्याला ठेवायचं. मग तो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेण्याचं जबाबदारी कुणाची? सरकारची ना. कैदेत ठेवलं म्हणून काय झालं, बरं वाटलं नाही तर त्याचं औषध पाणी खाणं पिणं सगळं सरकारला बोलायला लागते. तसं आहे हे. कैदेत जरी असलो या देहाच्या तरी सुद्धा जोपर्यंत हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकारला, त्या सरकारला या देहाची काळजी घ्यावी लागते. म्हणजे देह जगवावाच लागतो. आणि मग जेव्हा हिशोब सुटेल, देणं घेणं बरोबर होईल, तेव्हा मात्र मग एक क्षण सुद्धा लागत नाही. म्हणून काय, तर हा प्रपंच कुणाचा आहे? हा प्रपंच भगवंताचा आहे. म्हणून त्या महान भागवत भक्तांनी कुठल्याही प्रकारचा त्रास न करता तो आलेला जो भोग होता तो अतिशय आनंदानं त्याच्यामध्ये तो भोग भोगायचं ठरवलं. बरेच दिवस गेले. रुक्मिणी आई साहेबांनाच बघवलं नाही. आपल्या आल्या तिथं वेषांतर करून आणि म्हणतात, काय हो महाराज, किती हा त्रास होतोय तुम्हाला, बघवत नाही. तेव्हा हसतात आणि उत्तर काय देतात? त्रास कुणाला? या देहाला. त्रास कुणाला होतोय? ह्या सगळ्या परिस्थितीचा झालेला रोग जो आहे त्याच्यामुळे त्रास कुणाला होतो? या देहाला. पण आई साहेब, माझी अवस्था कशी आहे? तर सांगतात, मी देह हे सरे पूर्णावरे विठ्ठल. आणि माझे हे जे दुःख आहे ते संपून गेलं आणि फक्त काय राहिलं तर आनंद राहिला. मी देह हे सरे पूर्णावरे विठ्ठल. अहो आई साहेब, या भोगाचा त्रास कुणाला आहे? या भोगाचा त्रास शरीराला. पण मी कुठे शरीर आहे? मी कोण आहे? पूर्णावरे विठ्ठल. अशी ज्यांची भावनिक अवस्था असते त्यांना कशाला या प्रपंचाचं सुख आणि दुःख वाटेल? ही अवस्था प्राप्त करायची असेल तर काय करायला लागेल? तर हा सगळ्या प्रपंचाचा जो बोजा आहे, सगळ्या प्रपंचाचं जे काही आहे तो सगळा भार भगवंताला अर्पण करायला पाहिजे. आणि म्हणून मग आमची काय होईल तर ह्या सुखदुःखाच्या भावनेतून थोडीशी सुटका होईल आणि मग आमचं प्रियमान सुधारेल. ठीक आहे, दुःख जरी झालं तरी आम्हीच कारणीभूत आहोत. म्हणून त्याही अवस्थेमध्ये आम्ही साधना करू, आमची कर्म सुधारतील, आमची साधना पूर्णत्वाकडे वाटचाल करेल. आणि हळूहळू जशी आमची साधना सुधारेल तशी तशी आमच्या हातून होणारी कर्म सुधारतील. त्याच्या आधी आमचे विचार सुधारतील, मग आमची कर्म सुधारतील. आणि मग काय होईल तर आमची सारी होणारी जी ही क्रियामानाची साठवड आहे, संचिताची साठवड आहे, ती शुद्ध होईल. म्हणजेच संचित जाडोने शुद्ध करा, ते आमचं संचित. आणि मग आम्हाला जे यल्लब्ध्वा पुमांसितो भवति अमृतो भवति तृप्तो भवति न किंचित वाञ्छति न शोचति न रमते नोत्साही भवति. हे जे भक्तीचं फळ आहे नक्की बघा. पण त्याच्यासाठी एवढी सगळी आम्हाला वाटचाल करावी लागेल. आणि ती वाटचाल सोप्या पद्धतीने कशी करायची हे प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाची माया संसाराची. हेले अनंते कैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिता.
कैवल्य म्हणू दे. ए उठ कैवल्य. जरा विश्रांती. कुंडली कवरदार